हे बघ, जेव्हा शिवा आणि शक्ती एकत्र असतात ना तेव्हा काहीही वाईट घडणार नाहीये. दोघे आहे ना एकमेकांचे कवच कुंडलेले आहेत. आपण उगाच या विषयावर चर्चा करत बसलोय. जरा टेन्शन फ्री राहूया ना आपण, काय नाना? हा, आप्पा भाऊ बरोबर बोलतायत. टेन्शन फ्री राहू. अहो पण टेन्शन फ्री राहायचं म्हटल्यावर बसावं लागतं, नाही बैठक मांडावी लागते ना. हा बरोबर बोललेत नाना. म्हणजे काय मी त्यात तरतरी येईल. अप्पा, अयो परिस्थिती काय आणि तुम्ही बोलताय काय? अगं विजयालक्ष्मी, ही परिस्थिती नॉर्मल करण्यासाठीच बोलतोय ना मी. वहिनी साहेब, आप्पा भाऊ बरोबर बोलतात. हे बघा, काय ते बैठक मी काही होऊ द्यायची नाही. हा अगं पण माझं ऐक जरा. काय आहे? नाही म्हणजे नाही. अम्मा, अगं नको तू इतकी चिडचिड करूस. त्यांना करायचे ना बैठक, मग करू दे ना अप्पांना. शक्ती बाळा, तुला चालेल? हो. अरे त्यात न चालण्यासारखं काय आहे? अम्मा, मी तर म्हणते तूच दे त्यांना थोडी थोडी. शक्ती, लेकीने ग्रीन सिग्नल दिल्यावर मग काय पाहिजे आता? चला बसूया. चला चला. अयो शक्ती, थांबा हो तुम्ही. शक्ती, अयो तू काय सांगते मला? त्यांना थोडी थोडी द्या म्हणून. अगं अम्मा कॉफी. अगं अम्मा कॉफी बद्दल बोलते मी. या दोघांनी ना मस्त एक एक कप कॉफी देतो. आणि ती डाएट वाली बिस्किट आहेत ना आपल्या घरी, ती पण दे त्यांना. काय अप्पा, चालेल ना? काय हो काका? हो, अशी बैठक ना मला ही चालेल. मी एक काम करते, तुमच्यासाठी गरमागरम कॉफी आणते बघा, आणि सोबत बिस्किटांबरोबर फरसाण पण आणते, चखणं म्हणून. आलेच मी. काका, काका तुम्ही नका काळजी करू. शिवाला काहीही होणार नाही. शंभू महादेव त्याच्या पाठीशी आहे, आणि देवी आदिशक्ती सुद्धा. बापरे, दृष्ट पापी पुरुषांच्या मृत्यूचा काळ सुरू झालाय. माझं काय होईल आणि मला अशा कामाला लावलंय. बापरे, हा गेट माझ्या अंगावर पडला तर, झाडाची फांदी माझ्यावर पडली तर, नाहीतर ही जमीन दुबंगून मला तिनं तिच्या कुशीत घेतलं तर. नाही 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 नाही, असं झालं तर संसदेत जाऊन मला टेबल ठोकण्याचं स्वप्न आहे ना, ते माझं अपूर्ण राहील. बापरे. नमस्कार करू ना भाऊ. अरे नमस्कार बिमस्कार कसले करत बसले, चला पटकन निघूया आपण. अहो ते सर्व ठीक आहे, पण काम काय करायचं ते तर सांगा. कोणाला ठोकायचंय, उडवायचंय की गाडायचंय ते तर सांगा. म्हणजे तुम्हाला माहित नाही काय काम करायचंय? नाही माहिती. वहिनीपासून तुम्हाला काहीच नाही सांगितलं? नाही. ठीक आहे, मला सांगावं लागेल. हे बघा, शिवाला मारायचंय. अरे तुमच्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत? हा, शिवाला मारायचे? हा, आम्हाला नाही जमायचं. ए चला रे. एक मिनिट, स्टॉप. काय? अहो तो शिवा म्हणजे उलट्या खोपडीचा माणूस, त्याच्या नादाला कोण लागायचं? आम्हाला आमचा जीव प्यारा आहे. हे काम आमच्याकडून नाही होणार. तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तर कोण घ्या. ए चला रे. तुम्हाला तुमचा जीव प्यारा आहे. जर वहिनी बॉसला कळलं ना तर हा तुमचा प्यारा जीव आहे ना इथं गाडून टाकतील. कळलं का तुम्हाला? आणि काय रे, तुम्हाला याच्या आधी आम्ही कामं नाही दिलीत, तुमच्या तोंडावर पैसे फेकलेत, माहिती आहे ना? आणि ऐका, शिवाला मारायचं नाहीये, त्याच्याकडे जे आंब्याचं रोपट आहे ना ते फक्त घेऊन यायचंय, बस एवढाच विषय. काय
आंब्याचं रोपटं कशाला? काय आहे, त्या आंब्याचं रोपटं आहे ना, मी माझ्या घरासमोर लावेन. 10 वर्षांनी ते मोठे होईल, त्याला आंबे लागतील आणि पहिली पेटी तुलाच पाठवून देईन. अरे तुला कशाला पाहिजे चौकशा? सांगितलं तेवढं ऐक ना. हे बघा, शिवाला म्हणजे त्याच्या हातातून रोपटं घेऊन यायचं आणि रोपटं दिल्यानंतर त्याला तुम्ही मारलं तरी चालेल, काय हरकत नाही. बरं ठीक आहे, आता निघूया. चला निघूया. चला. ए एक मिनिट, मला सांगा, गाडीचे टायर व्यवस्थित आहेत ना? काय साहेब, आपली गाडी एकदम टकाटक असते आणि वरून कालच सर्व्हिसिंग केली आहे. अच्छा 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 अच्छा, ठीक आहे. काय माझेच जरा दिवस खराब आहेत ना, म्हणून विचारलंय. मी मागे बसतो. प्रिन्स निखारगे, जर खरोखरच तू या रोपात असशील ना, तर एक गोष्ट डोक्यात फिट करून टाक. आज तू आपल्या पायाशी आलायस, लवकरच शक्तीच्या पायाशी येशील. आता तो दिवस दूर नाही जेव्हा तुझ्या पापांचा हिशोब होईल. तुमच्या तर बस बघितलं, मी माझा स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्हाला वाचवला. तो शिवा तुमचा खरा बॉडीगार्ड नाही, मी तुमचा खरा बॉडीगार्ड आहे. बस अजून एक सांगायचं होतं, तुम्ही जेव्हा माणसाच्या रूपात याल ना, तर माझ्यासाठी 5-1 लाखाचं बक्षीस देऊन टाका, नाहीतर एक फॉरेन टूर. आलं का ध्यानात? ए सावकाश. हे चल. पण हे लोक आपल्याला मारायला कशाला आलेले? कोणी पाठवलं असेल का? कोणी पाठवलं असेल? तर भद्राने तर नाही. जाऊ दे, नंतर चौकशी करू. रोपटं? कोरोनाने ते रोपटं लंपास केलं असेल ना, काही करून ते रोपटं हाती लागलं पाहिजे.
वहिनी बॉस, वहिनी बॉस. तो शिव तुझ्या मागे आलाय ना? बॉस, प्लीज. वहिनी बॉस, बघा तुमचं यजमान तुमचं सौभाग्य मी घेऊन आलो. बॉस, बॉस बघितलात, तो तुमचा बॉडीगार्ड शिवा तुमच्या जीवावर उठला होता, पण मी तुम्हाला वाचवलंय. वहिनी बॉस, तुमचं सौभाग्य मी वाचवलंय. त्याच्या हातातून मी तुम्हाला पळून आणलंय, तुम्हाला वाचवलंय बॉस. बॉस, ते तुम्ही 5-1 लाखाचे जे बोलला होतात ना, ते जरा वहिनी बॉसना सांगा ना. कसं आहे ते म्हण नाही का, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर, तसं काहीतरी ते. ए मूर्ख बिंडोक, तुझी बडबड बंद कर. इथे माझी परिस्थिती काय आणि तुला बक्षिसाची पडली आहे मूर्ख. प्लीज जाऊ दे ना, तुम्ही नका लक्ष देऊ त्याच्याकडे. भद्रा, तू तर गप्पच बस. स्वार्थी कुठली, मला शिवाच्या हवाली करायला निघालीस तू. आता यानं कसं हँडल करू? काही काय बोलताय? अहो मी कुठे काय केलं? त्या शिवाने माझ्याकडून करवून घेतलं. शिवाला कसं कळलं मी या रोपात अडकलोय? दादा, एक अशी ग्रे कलरची अशी 4 व्हीलर बघितली काय भाऊ? एक ग्रे कलरची 4 व्हीलर बघितली काय? 4 माणसं बसलेली आतमध्ये. मी स्पष्ट कुठे सांगितलं होतं? मी त्याला संशय असेल, मी नाही सांगितलं. मला सॉरी, मी काही मुद्दामून नाही केलं प्रिन्स. बस बस, आता यावर चर्चा नकोय. मला कंटाळा आलाय या अवस्थेचा. जाऊन त्या चेटकोबाला विचार, कधी सरणार आहे तो दुष्ट काळ? अजून किती काळ मी असं या रोपाच्या अवस्थेत लपून राहायचंय? कधी सुटका करणार आहे तो माझी या रोपट्यातून? रोपाच्या रूपात आलो खरा, पण काय काय भोग भोगावे लागलेत माझं मलाच माहित. का? काय झालं प्रिन्स? सांगायलाही लाज वाटते मला. बापरे, झाडाच्या रूपात असताना सुद्धा एवढं लाजीरवाणं काम केलं? मुस्काट फोडीन तुझा. त्या तिथे जंगलात मला एकट्याला सोडून गेलात तुम्ही. माझं रोपटं झालं. एक श्वान 10 वेळा येऊन काय काय करून गेलाय माझ्या अंगावर, कसं सांगू आता तुम्हाला? बापरे, म्हणजे तुमच्यावर त्या श्वानाने येऊन 10 वेळा मलमूत्र विसर्जन केलं? वहिनी बॉस, एक काम करा, बॉस नाही ना पाण्यातून 15-16 वेळा असं बुचकळून काढा, त्यांच्या पानांवरती अत्तर सोडा आणि त्यांना कपडे घालायला द्या. बापरे, कपडे कसे घालता येतील? कोरोना जिभेला लगाम दे. प्रिन्स ऐका ना, तुम्ही नका काळजी करू. तुमच्या बाबतीत जे काही झालं ते खूप वाईट झालं, पण ह्यापुढे असं नाही होणार. आता तुम्ही घरात आलात ना, आता असं काहीच होणार नाही. मी तुम्हाला कुत्र्या मांजरापासून सगळ्यांपासून लांब ठेवेन, दूर ठेवेन मी. आणि आता ना, तो शिवा इथे टपकण्याआधी ना मला तुम्हाला एखाद्या सेफ ठिकाणी ठेवायचे. थँक्स. थोडा वेळ तुमचा श्वास गुदमरेल, पण थोडं थोडं सहन करा. ते गुंड कुठून कसे आले काय कळलंच नाही. माहितीये, सगळं एकदम अचानक घडलं. आपलीच चूक आहे. ती डिक्कीमध्ये ठेवायला पाहिजे होती ना कुंडी आपण. शिवा ठीक आहे, अरे तू स्वतःला ब्लेम नको करूस. मला सांग, तू ओळखतोस का त्या गुंडांना? नाही ना, आपण नाही ओळखत त्या लोकांना.
इथे इथे अशी पायाखाली ठेवलेली ती कुंडी. जरा लक्ष दिलं असताना शक्ती त्या लोकांनी लंपास नसती केली. शांत हो तू, ठीक आहे. हे बघ आता खरंच स्वतःला दोष देणं थांबव. तुला काही झालं नाही ना हे महत्वाचं आहे. आणि तसे ते आंब्याचं रोपटं कोणी लंपास केलंय हे तर उघड आहे. त्या भद्रावतीनेच ते गुंड पाठवले असते. एक तर आपल्याला पण माहिती आहे शक्ती, पण आता ती कोंडी शोधायची कुठे? शिवा, अरे सरड्याची धाव कुंपणापर्यंत. ती भद्रावती ते रोपटं लपवून लपवून कुठे लपवणार आहे? बंगल्यातच ना. ते शोधू आपण. शोधू आपण, पण कसं शक्ती? काय कळतच नाही आता आपल्याला. शिवा, त्या भद्रावतीने गुंडांकरवी ते रोपटं तुझ्याकडून लंपास केलंय. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे, ते काही साधं सुद्धा रोपटं नाही. हो मग काय, ते रोपटं म्हणजे प्रिन्स आहे. प्रिन्स निकारगे. करेक्ट. आणि ते रोपटं आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला एकच शक्ती मदत करू शकते, देवी आदिशक्ती. देवी आदिशक्ती, आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. प्रिन्स काकाने आंब्याच्या रोपट्याचं रूप धारण केलंय. का कशासाठी ते काहीच माहिती नाही. पण देवी आम्हाला मार्ग दाखव. आम्हाला मार्ग दाखव. प्लीज सॉरी, तुमचा श्वास कोंडला असेल ना. सॉरी हा, पण काय करणार मी. मला तुमच्या सेफ्टीसाठी इथे ठेवावं लागलं. आणि तुम्ही पाहिलत ना, इथे एकदाही तो बैल शिवा आणि ती शक्ती फिरकली नाहीये. तुम्ही अगदी अगदी सेफ आहात. त्या दोघांचं तिकडे काय चाललंय हे माहित नाहीये मला, पण ठीक आहे, असो. चिटकोबा आपल्या सोबत आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा, सगळं ठीक होईल. प्लीज तुम्ही एक काम करा ना. तुम्ही 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 ना इथे छान छान बेडवर आराम करा. तुम्हाला छान बरं वाटेल. तुमच्यासाठी एसी पण ऑन केलाय मी. खूप फ्रेश वाटेल तुम्हाला गारगार झालं की. हा, बस तुम्ही वामकुक्षी घेतली का? जेवण झालं तुमचं? अरे बापरे, तुम्ही जेवणार कसं काय? झाडाला पाणी लागतं ना. आणि तुमचं अन्न म्हणजे वरतून सूर्यप्रकाश. म्हणजे लहानपणी जीवशास्त्रात शिकलोय हा मी. त्यावेळेस आम्ही काय काय शिकलो होतो, बरीच शास्त्र शिकलो होतो. अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र. पण मी तुमच्या आयुष्यात आल्यापासून सगळ्या शास्त्रांची वाटच लागली. आता फक्त मारझोडशास्त्र, अपहरणशास्त्र, मर्डर शास्त्र अशी सगळी शास्त्र शिकलो. आणि आता माझी PhD पण होणार आहे बॉस. झालं फालतूपणा करून. आता जरा गप्प बस. करुणा, मला फक्त माणसाच्या रूपात परत येऊ दे, मग बघतो तुझ्याकडे मी. जाऊ दे ना प्रिन्स, तुम्हाला माहिती ना बावळट मूर्ख माणूस आहे तो. भद्रा, ऐक, मला ना कसं तरीच होतंय. मला एकदम अशक्त असल्यासारखं वाटतंय. काहीतरी कर भद्रा, प्लीज काहीतरी कर. अरे बापरे, असं होतंय. काय करू मी? मला सांगा ना, मी काय करू तुमच्यासाठी? पण मला माहित नाही असं हे रोपट्याचं असं हे काय करायचं मला नाही माहिती. प्रिन्स, बॉस वहिनी, एक मिनिट. मला माहिती आहे काय करायचं ते. म्हणजे बॉसचा अशक्तपणा कसा जाईल ना ते मला माहिती आहे. हा, सांगतो तुम्हाला ना. एक एक थेंबात तरतरी जमात. एक मिनिट, आलो. जा लवकर जा. हा प्रिन्स, गेलाय हा कोरोना. आता बरं वाटेल तुम्हाला. बॉस आ करा. कोरोना वेळ झालेस का? रोपट्या दारू कोण पाजतं? बहिणी बॉस, हे सगळं तुम्हाला करायला पाहिजे, पण मला करायला लागतंय. एक मिनिट बॉस थांबा, तुम्हाला ना मस्त तरतरी यायला.
बॉस बॉस तुम्हाला येते का तरतरी? कसं वाटतंय? एक मिनिट थांबा. करा. हा तुम्हाला आता तरतरी येईल. कसं वाटतंय? रिलॅक्स वाटतंय ना? बॉस शक्ती, काय पण करून त्या गुंडांना शोधलं पाहिजे. ते रोपट आपल्याला काही करून सापडलं पाहिजे. शिवा तू नको टेन्शन घेऊ. देवी आदिशक्ती आपल्याला मार्ग दाखवेल. शिवा काय लिहिलंय? संस्कृत मध्ये लिहिलंय. आम्रवृक्षम बंधनम कृत्वा त्वं बाधित्वा रक्तसुरेण चालः कृतः. आणि हे काय लिहिलंय? देवताद रक्षणार्थम राक्षसे वृक्षा बंधने स्थापिता. वृक्षाणां प्राणवायुः दूषितः कृतः किंतु अन्ते ब्रह्मणः कृतं सृष्टि निर्माणं यस्मिन् आम्रवृक्षः पवित्रं मान्यते. ए दूरो माझी पानं खोडू नकोस. मी मरेन. वाचवा मला. भद्रा, करोना वाचवा. प्लीज काय झालं? का ओरडताय? मला नाही माहित भद्रा, पण मला काहीतरी होतंय. मला असं वाटतंय माझी पानं कोणीतरी खोडतंय. वाचव मला भद्रा, वाचव. प्लीज असं काय करताय तुम्ही? कोण पानं कुठे तुमची? हे बघा, सगळी पानं जागच्या जागी आहेत. फक्त एकच पान गळलंय. पण हे झाडाच्या बाबतीत खूप नॉर्मल असतं. तुम्ही का काळजी करताय? एवढी का घाबरताय? भद्रा ऐक, मला ना कसं तरीच होतंय. मला एकदम अशक्त असल्यासारखं वाटतंय. काहीतरी कर भद्रा, प्लीज काहीतरी कर. मला कंटाळा आलाय या अवस्थेचा. जाऊन त्या चेटकोबाला विचार, कधी सरणार आहे तो दुष्ट काळ? कधी सुटका करणार आहे तो माझी या रोपट्यातून? जाते चेटकोबाकडे मी जाते. सृष्टे आवाहनं कृत्वा होमं यदा क्रियते तदा आम्रवृक्षः रक्षितुं शक्यन्ते. याचा अर्थ काय? पण अरे एक गायब झाला. शक्ती, नक्कीच काहीतरी कोड आहे. हे कदाचित देवी आदिशक्तीने आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी हा श्लोक इथे दाखवलाय आपल्याला. अरे पण ठीक आहे, पण ते काय त्याचा अर्थ पण नाही कळलं. आपण फोटो तरी काढायला पाहिजे होता यार.